नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये चालू घडामोडी 2024 मधील जानेवारी ते डिसेंबर महिन्यातील सर्व पहिल्या घडामोडी म्हणजे ज्या महत्त्वाच्या पहिल्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व आपण या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करावा विद्यार्थी मित्रांनो। आणि ह्या घडामोडी तुम्हाला कंबाईन येणारी आपली कंबाईन असेल, तसेच ग्रुप सी असेल, तशी इतर होणाऱ्या सरळ सेवा भरती, महिला बालविकास झालं, TCS द्वारे घेणाऱ्या वनरक्षक, पोलीस भरती, इतर सर्व परीक्षांसाठी तुम्हाला महत्त्वाच्या ठरणार विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला आज नवीन असाल तर पहिले फर्स्ट ऑफ ऑल आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणारे लेक्चर तुम्हाला अपडेट तुम्हाला भेटत चालतील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालवता चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। चला बघा, आता महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? तर याचं उत्तर आहे आपलं सिक्कीम। म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे न्यायालय उच्च न्यायालय कोणतं आहे? तर आपलं सिक्कीमचं उच्च न्यायालय। बघा, समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य, बघा इथं कोणतं आहे उत्तर? आपलं उत्तराखंड। आता काही जण म्हणतील गोवा आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य कोणतं ठरलं समान नागरी कायदा लागू करणारं? तर आपलं उत्तराखंड आहे। गोवा हे आपल्या स्वातंत्र्यपूर्वीचे राज्य आहे समान नागरी कायदा लागू करणारं। बघा आता समोरचं, भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोणते आहे? तर कोल्लम, कुठले आहे? केरळमध्ये। हे काय आपले भारतातील पहिले डिजिटल न्यायालय आहे। बघा, जातीनिहाय जनगणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते? तर आपलं बिहार आहे। कोणती? जातीनिहाय जनगणना करणारं स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तर आपलं बिहार आहे। बघा, महत्त्वाचे प्रश्न आहे आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत। देशातील पहिले संविधान भवन बघा कोणते? पिंपरी चिंचवड येथे। देशातील पहिले संविधान भवन कुठे? पिंपरी चिंचवड, आपल्या पुणे येथे। आणि हा बघा समोरचा पॉईंटसुद्धा महत्त्वाचा आहे। भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठे आहे? तर कुठे? सोनीपत, हरियाणा येथे। आता दोन्हीचा डिफरन्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पहिले संविधान भवन कुठे देशातील? तर पिंपरी चिंचवड, आपल्या पुणे येथे आहे। आणि देशातील पहिले संविधान संग्रहालय कुठे आहे? तर सोनीपत, हरियाणा आहे। संग्रहालय आणि भवन दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे। बघा आता समोर, आशियाई राजगिधाडांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र कुठे आहे? तर गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे। कोणत्या गिधाडांसाठी? तर आशियाई राजगिधाडांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे। बघा आता महत्त्वाचा पॉईंट, देशातील पहिले धान्य ATM कुठे आहे? तर भुवनेश्वर, आपल्या ओडिसा येथे देशातील पहिले काय आहे? तर धान्य ATM आहे। चला जाऊया समोरच्या पॉईंटकडे। बघा, देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठे आहे? तर आपल्या नवी दिल्ली येथे आहे। देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठे? तर नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेलं आहे। मानव आणि प्राणी संघर्षाचा राज्यविशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारे पहिले राज्य, म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातले संघर्ष आहे त्याला राज्यविशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आपलं केरळ आहे। कोणतं आहे? तर केरळ आहे। आणि बघा, आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्णतः स्वदेशी असलेले पहिले महासंगणक, म्हणजे निर्मितीपासून मुळापासून तर पूर्ण कंप्लीट होईपर्यंत पूर्ण स्वदेशी म्हणजे भारतीय असलेले पहिले महासंगणक कोणतं आहे? तर आपलं परमरुद्र आहे। समोरचा प्रश्न बघा, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातील पहिले विमानतळ कोणते आहे? तर कोणता? ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातील पहिले विमानतळ, तर कोणतं आहे? तर कोची हे विमानतळ आहे। महत्त्वाचा आहे पॉईंट, लक्षातच ठेवा। बघा आता, शालेय पुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा समावेश करणारे पहिले राज्य कोणते? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे केरळ। सध्या AI चर्चेत असल्यामुळे आपल्याला हा पॉईंट विचारला असतो की शालेय पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे AIचा समावेश करणारे पहिले राज्य कोणते? तर आपलं कोणतं राज्य आहे? केरळ आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण क्वेश्चन बघतोय विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सरळ सेवा भरती असेल, इतर महत्त्वाच्या परीक्षा दे, आणि विद्यार्थी मित्रांनो येणारी आपली कंबाईन ग्रुप C आहे त्यामध्ये एक तरी फिक्स प्रश्न याच्यावर असणार, म्हणजे असणार एक तरी कंबाईनमध्ये, तसेच ग्रुप Cमध्ये एक तरी प्रश्न आपल्याला याच्यातून दिसणारच आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे हे पॉईंट लक्षातच ठेवायचे आहे। बघा, भारतातील पहिले डार्क स्काय पार्क महत्त्वाचं आहे कुठे? पेंच व्याघ्र प्रकल्प, आपल्या महाराष्ट्रामध्ये। भारतातील पहिले डार्क स्काय पार्क कुठे आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे। बघा दुसरा पॉईंट, प्रदेशातील पहिले जनऔषधी केंद्र कुठं? म्हणजे आपल्या परदेशात आपल्या देशातलं जनऔषधी केंद्र कुठं? तर मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेलं आहे। बघा, त्याच्यामुळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। भारतातील पहिले सोलर विलेज कोणतं आहे? पहिले सोलर विलेज तर मानेची वाडी, साताऱ्यामधील आहे। महत्त्वाचा पॉईंट आहे। भारतातील पहिले महाराष्ट्रातील पहिले कोणते सोलर विलेज कोणते आहे? तर मानेची वाडी आहे। चला बघू आपण समोरचे पॉईंट, देशातील पहिले लेखकांचे गाव तर कोणते आहे? तर ठाणे। कुठलं आहे? पण उत्तराखंडमध्ये, आपल्या महाराष्ट्रामधलं आहे का? तर नाही। देशातील पहिले लेखकाचे गाव कोणते? ठाणे, तर पण ते कुठलं? उत्तराखंडमधलं। बघा आता समोरचं पॉईंट, नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ
कोणतं तर नेट झिरो उत्सर्जनाचा दर्जा प्राप्त करणारा देशातील पहिले विमानतळ कोणतं आहे तर दिल्ली विमानतळ ठरलेलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. भारतात कॅम्पस स्थापन करणारी पहिली विदेशी विद्यापीठ बघा. मग असे महत्त्वाचे पॉईंट विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला कधी वाटत नाही, हेच अनएक्सेप्टेड पॉईंट आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, भारतात कॅम्पस स्थापन करणारं पहिली विदेशी विद्यापीठ कोणतं आहे तर साऊथहॅम्प्टन. कोणतं आहे? साऊथहॅम्प्टन हे आहे बघा. असे अवघड शब्द आहे त्यामुळे लक्षात ठेवा. आता बघा, पुनरुत्पादन पर्यटन सुरू करणारी पहिले राज्य म्हणजेच काय आपण त्याला काय म्हणतो रिजनरेटिव्ह टुरिझम सुरू करणारे पहिले राज्य कोणतं आहे तर गोवा आहे. म्हणजे त्याला आपण मराठीत पुनरुत्पादन पर्यटन म्हणतो किंवा त्याला रिजनरेटिव्ह टुरिझम म्हणतो. कोणतं राज्य आहे तर गोवा आहे. असे पॉईंट लक्षात ठेवत चला. बघा समोरचं, भारताची जनऔषधी योजना हे बघा इथं थोडं हे झालं आहे. भारताची जनऔषधी योजना म्हणजे स्वीकारणार आहे इथं काय तर स्वीकार करणारा पहिला देश कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो तो आहे मॉरिशस. भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर मॉरिशस ठरला. पहिली बघा, पहिली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था कुठं आहे तर नवी दिल्लीत आहे. बघा महत्त्वाचं पॉईंट आहे, पहिली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था कुठं तर नवी दिल्ली येथे आहे. देशातील पहिली बायोमॅन्युफॅक्चरिंग संस्था बघा महत्त्वाचं पॉईंट लक्षात. देशातील पहिली काय विचारलं आहे आपल्याला तर बायोमॅन्युफॅक्चरिंग संस्था कोणती आहे मोहाली. कुठे कोणत्या राज्यामध्ये आहे तर पंजाबमध्ये आहे. कोणती मोहाली. बघा समोरचा, देशातील पहिले अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स कुठं तर IIT नागपूर येथे आहे. बघा देशातील पहिले अत्याधुनिक AI सेंटर एक्सलन्स कुठं तर IIT नागपूर येथे. चला समोरचा पॉईंट बघू आता. मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा देशातील पहिला देश. म्हणजे जसं की आपल्या इकडं लोकसभेचे राज्यसभेचे सदस्य आपण किंवा विधानसभेचे लोकसभेचे विधानसभेचे सदस्य, तसंच न्यायाधीशाची निवडसुद्धा मतदारामधून होणार. अशी परवानगी देणारा देशातला पहिला देश कोणता ठरला आहे तर मेक्सिको. म्हणजे तेथील न्यायाधीशसुद्धा मतदारामधून निवडले जाणार. मग तेथील जनता ठरवणार न्यायाधीश कोण होणार हे जनता ठरवणार. म्हणून महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बघा, मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा देशातील पहिला जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर मेक्सिको ठरला आहे. समोरचं पॉईंट बघा, भारतीय न्यायसंहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर कोणते तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ग्वाल्हेर. भारतीय न्यायसंहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर कोणते तर ग्वाल्हेर. कुठे कोणत्या राज्यामधलं तर मध्य प्रदेशमधलं. बघा समोरचा पॉईंट, नवीन संसद इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती. जे की आपली नवीन संसद भवन स्थापन झाले आता बघा, त्यामध्ये शपथ घेणारे पहिले खासदार कोण ठरले किंवा पहिले व्यक्ती कोण ठरले तर सतनाम सिंह सिंधू हे ठरले. बघा महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. अमेरिकेत निवडून येणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी सिनेटर कोण ठरले आहेत तर त्याचं नाव काय आहे साराह मॅकब्राईट. काय साराह मॅकब्राईट असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. पहिल्या निवडून येणाऱ्या तृतीयपंथी सिनेटर ठरले आहेत त्याला अमेरिकेमधल्या. बघा समोर, ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार कोण ठरले आहे तर सोफिया फिरदौज हे ठरले आहे. कुठल्या ओडिशा राज्यातील पहिल्या मुस्लिम आमदार ठरले आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. दलित आरक्षणांच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य बघा. महत्त्वाचं पॉईंट आहे, कोणते राज्य आहे तर आपले हरियाणा हे राज्य आहे. काय तर दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय अंमलबजावणी करणारे पहिलं राज्य ठरलं आपलं कोणतं तर हरियाणा ठरलं आहे. बघा आता, समन्स आणि वॉटर डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर मध्य प्रदेश आहे. आणि हे समोरचा पॉईंट बघा, हा तर IMPच पॉईंट आहे, लक्षातच ठेवावं लागेल. पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर कोणते आहे तर मार्मागोवा आहे. विद्यार्थी मित्रांनो पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बघा आता समोरचा, इन्व्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय कोणतं तर इन्व्हेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय कुठं तर सिंगापूर येथे उभारण्यात आलेले. कुठे तर सिंगापूर येथे. देशातील पहिले मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क बघा कुठं तर मापेडू, चेन्नई आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर आहे. कुठे तर मापेडू येथे देशातील पहिले काय आहे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आहे. कुठे तर मापेडू, लक्षात ठेवा. आता हे बघा, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय कुठं तर ढाका बांगलादेश येथे. बघा लक्षात ठेवा, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय कुठे तर बांगलादेश येथे ढाका येथे आहे. बघा आता दुसरा पॉईंट, आशियातील पहिले
काय तर प्रमाणरहित काय हरित नगरपालिका बॉन्ड. आशियातील पहिले काय प्रमाणरहित हरित नगरपालिका बॉन्ड कुठं आहे तर वडोदरा महानगरपालिका. कुठे कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरातमध्ये आहे. कोणतं आशियातील पहिले प्रमाणित हरित महानगरपालिका बॉन्ड कुठं वडोदरा महानगरपालिका गुजरात इथे बघा. चला जाऊया आता समोरच्या पॉईंटकडे. बघा ईशान्य भारतातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ. ईशान्य भारतातील पहिलं जागतिक वारसा सांस्कृतिक स्थळ बघा विद्यार्थी मित्रांनो कोणतं आहे तर मग ते चिरईदेव मोईदम. कुठं कोणत्या राज्यातलं आहे तर आसाममधील आहे. त्याच्यामुळं हा पॉईंट महत्त्वाचा आहे कारण की ईशान्य भारतातील पहिलंच आहे त्यामुळं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बघा समोरचा भारतातील पहिले IGBC प्रमाणपत्र प्राप्त करणारे संग्रहालय कोणते आहे तर दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान. कुठे आहे ते वनखंडी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. त्याच्यामुळं महत्त्वाचं आहे. भारतातील पहिलंच आहे ज्याने की IGBC प्रमाणपत्र संग्रहालय म्हणून प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे. आणि कोणतं आहे ते दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान आहे कुठं बवनखंडी आणि हिमाचल प्रदेश येथे आहे. त्याला बावनखंडी पुन्हा म्हणतो आपण. तिथं बवनखंडी वगैरे असं बरेच नाव आहेत त्याला. देशी गाईसाठी पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कुठं आहे पुणे आहे देशी गाईसाठी. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी भारतातील पहिली सरकारी TV चॅनल कोणते AI वापरणारं भारतातील पहिलं सरकारी TV चॅनल कोणतं आहे तर त्याचं नाव आहे दूरदर्शन किसान. महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा. AI सध्या चर्चेत असल्यामुळं आपल्याला यावर प्रश्न विचारू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो AIवर ज्या व्हिडिओ महत्त्वाच्या घडामोडी त्याचं आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचं लेक्चरसुद्धा आपल्या 1-2 दिवसांमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले येणारे लेक्चर तुम्हाला भेटत चालतील. बघा आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर्स म्हणजे PBR तयारी पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते. म्हणजे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कोणते PBRची तयारी करणारे पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते तर आपलं केरळ ठरलं आहे. बघा व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जीवावरण कोणते तर राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड येते. बघा पहिले स्वयंचलित इंडोअर क्वालिटी मॉनिटर कुठं तिरुवनंतपुरम विमानतळावर आहे. बघा कोणतं पहिले स्वयंचलित कोणतं इंडोअर क्वालिटी मॉनिटर कोणत्या विमानतळावर तर तिरुवनंतपुरम विमानतळावर. त्यामुळे लक्षात ठेवा. अत्याधुनिक रजिस्टर प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कोणतं तर कोणती प्रणाली अत्याधुनिक रजिस्ट्री प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कोणतं तर मध्य प्रदेश आहे आपलं. चला जाऊ आपण समोरच्या प्रश्नाकडे. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणतं तर कोणता स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर केरळ आहे. त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा. स्वतःचं काय तर OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं तर केरळ आहे. आता बघा पाणबुडी पर्यटन सुरू करणारं पहिलं राज्य तर कोणतं आहे पाणबुडी पर्यटन सुरू करणारं पहिलं राज्य तर हे आहे आपलं गुजरात राज्य. बघा देशातील पहिले हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट. देशातील पहिले काय हायब्रिड आणि पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट कोणतं तर Hrumi-1. कोणतं Hrumi-1 किंवा Hrumi-1 म्हणू शकतो आपण त्याला. अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण आहेत. बघा गोपी थोटाकुरा महत्त्वाचे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहीत असलं तरी तुम्हाला एक सांगतो अंतराळीत जाणारे पहिले भारतीय कोण आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता हे तर अंतराळात पर्यटन करणारे पहिले भारतीय हे आहेत गोपी थोटाकुरा. ते जरी आपल्याला अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती सगळ्यांना माहीत असले तरी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा अंतराळात 1000 दिवस घालवणारे पहिले व्यक्ती कोण आहे. बघा हे रशियाचे आहे आपले कोण येतं तर ओलेग कोनोनोन्को. बघा हे अशा अवघड नाव आहे थोडे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे आहे. कोण ओलेल कोनोनोन्के हे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. नोन्के लक्षात ठेवाय. नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिले राज्य कोणतं नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिले राज्य कोणतं आहे तर तेलंगणा आहे. बघा आता विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळण्यासाठी वॉटर बेल प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य कोणतं तर कोणती प्रणाली सुरू केली वॉटर बेल प्रणाली कोणत्या राज्यानं सुरू केली तर केरळमध्ये. आणि कशासाठी विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळण्यासाठी. त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा. आता समोरचं बघा एकीकृत पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणतं तर कोणती एकीकृत पेन्शन योजना तर कोणत्या राज्य केली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने लागू केली. कोणती तर एकीकृत पेन्शन योजना म्हणजे त्याला आपण काय UPS म्हणतो. लागू करणारं पहिलं राज्य आपले महाराष्ट्र आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या पॉईंटकडे. बघा हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण असलेले पहिले राज्य कशासाठी तर महत्त्वाचं आहे
हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण असणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न वगैरे कसे वाटत चालत आहेत तुम्ही जर सांगत चला. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, शेअर केल्याने आपलं ज्ञान वाढत असतं, कमी होत नसतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. आता बघा, कृत्रिम प्रवाळ भित्तिका बसविण्यात आलेले भारतातील पहिले शहर कोणते? तर कोणते कृत्रिम प्रवाळ भित्तिका बसवण्यात आलेले भारतातील पहिले शहर कोणते? तर आपले मुंबई शहर आहे. देशातील पहिले काय तर युनेस्को साहित्य शहर कोणते आहे? तो कोझिकोडे केरळमधील आहे. काय आहे? महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. काय आहे तर देशातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते आहे? तर कोझिकोडे केरळमधील आहे. आता देशातील पहिले बुडालेले संग्रहालय. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट 100% IMP आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारणार, कारण की इथे थोडा मदत वाद पण झाला, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. हुमायूं मकबरा दिल्ली येथील. बघा, देशातील पहिले बुडालेले संग्रहालय कोणते? हुमायूं मकबरा दिल्ली येथील आहे. त्याच्यामुळे लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा आता समोरचा पॉईंट, देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर कोणतं? तर कोणतं आहे? विझीजम. बघा, देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर कोणतं आहे? तर विझीजम आहे. आणि देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर कोणतं आहे? तर संबलपूर आहे, ओडिशामधील. देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर कोणतं आहे? तर संबलपूर, ओडिशामधील. बघा आता, सेल्फ सर्व्हिस बॅगेज ड्रॉप्स सिस्टम सुरू करणारी पहिली विमानतळ कोणते आहे? तर दिल्ली आहे. आणि कोणती सर्व्हिस सुरू केली आहे? तर सेल्फ सर्व्हिस बॅगेज ड्रॉप सिस्टम कोणी सुरू केली आहे? तर दिल्ली विमानतळाने सुरू केली. आणि असं सर्व्हिस सुरू करणारी दिल्ली हे पहिलंच विमानतळ ठरलं आहे भारतातील. बघा आता, पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिलं राज्य. किती वर्षासाठी? समोरील 10 वर्षासाठी. आणि सुरक्षेसाठी म्हणजे कृती आराखडा स्वीकारणार कोणतं राज्य आहे? तर आपलं राजस्थान राज्य आहे. चला बघूया समोरचा प्रश्न. आता बघा, समर्पित सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे पहिले राज्य. समर्पित सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर गुजरात राज्य आहे. आणि स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारं पहिलं राज्य. स्वच्छ हवासाठी महत्त्वाचा आहे, पर्यावरणपूरक असं धोरण आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारं पहिलं राज्य उत्तर प्रदेश आहे आपलं. आणि दलितांसाठी सब कोटा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर हरियाणा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच आरक्षणाचे पॉईंट थोडी ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळं आपल्याला याविषयी प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा. दलितांसाठी सब कोटा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं हरियाणा आहे. बघा, सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश, म्हणजे या राज्याने सर्व हिमनद्या गमावल्या तर कोणता आहे? व्हेनेझुएला हा देश आहे. ज्या की देशाने सर्व हिमनद्या गमावलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे आज आपण ऑनलाईनवर महत्त्वाच्या घडामोडी घेतलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण अशाच चालू घडामोडी घेत येत राहू विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे कसे व्हिडिओ वाटतात तुम्हाला, समोर कंटिन्यू करायचे वगैरे नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे लाईक्स, कमेंट, शेअर याच्यातूनच थोडं इन्स्पिरेशन भेटत असतं आणि तुमच्यासाठी अजून चांगला डाटा घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं, आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करायचं असतं. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा चला कमेंट बॉक्समध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.